नमस्कार प्रेक्षकांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. त्यामध्ये आता सायदाने रमाला पुन्हा त्याच्या घरी आणलेलं असतं. तेव्हा आता रमा सायदाला विचारत असते की मी कोण आहे आणि माझ्या तोंडून सारखं सारखं अक्षय नाव कसं येतं, तुम्ही अक्षय आहात का? आणि तेवढ्यात ते ऐकताच पाठीमागून आतमधल्या खोलीतून आवाज येतो सायदा. तेव्हा आता सायदा हा रमाला म्हणतो की माझं नाव सायदा आहे, मला साई म्हणतात. रमा हसतच म्हणते की तुम्ही साई आहात तर मग अक्षय कोण आहे? सारखं माझ्या तोंडातून अक्षय अक्षय असं नाव येतं, पण मला पाठीमागचं काहीच आठवत नाहीये. तेवढ्यात आता सायदाची आई तिथे येते आणि सायदाकडे बघत म्हणते की कुठं चालली होती ही पोरगी आणि कुठं पळत होती? तेव्हा आता सायदा म्हणतो की तिला पाठीमागचं काहीच आठवत नाहीये. आई म्हणते की कुठं पळून जात होती? अगोदर बरी तर हो, आणि किती जखमा आहेत, पायाला किती लागलंय, तशीच चालली होती. इकडे आता शशिकांत त्याचे आवरून त्याच्या बेडरूममधून बाहेर येतो आणि समोर आता अक्षय हा नीलसोबत बोलत असल्याचे बघताच शशिकांतला मोठा धक्का बसतो. नीलकडे बघत आता शशिकांत विचार करतो की हा इथे काय करतोय अक्षय समोर. पटकन आता शशिकांत हा त्याच्याकडे येतो आणि तेवढ्यात आता शशिकांतकडे बघत अक्षय म्हणतो की हे शशिकांत मुकादम आणि हे नील यांनीच रमाचा जीव वाचवला. तेवढ्यात आता शशिकांत हा नीलकडे बघतो आणि नीलला हात जोडून नमस्कार करत म्हणतो की छान, तुम्ही आमच्या रमाचा जीव वाचवला. नील आता शशिकांतकडे बघत हसू लागतो. त्यानंतर आता शशिकांत नीलकडे रागाने बघत म्हणतो की त्याकरिता तर तुला शाळ आणि श्रीफळ देऊन तुझा सत्कारच करायला हवा. नील आता शशिकांतकडे बघत पुन्हा हसू लागतो. अक्षय म्हणतो की त्यासाठी मी यांना 10 लाख रुपयाचे बक्षीसही देत होतो, पण ते घेत नाहीये. शशिकांत म्हणतो की नाहीच घेणार तो मदत, कारण ही माणसं परोपकाराच्या भावनेने कधीच नाही करत. बरोबर ना नील? असे म्हणत शशिकांत आता नीलकडे बघत हसू लागतो. तर नीलसुद्धा आता शशिकांतकडे. इकडे आता अक्षय हा माहीला म्हणतो की बरं यांना काहीतरी खायला कर आणि आमच्यासाठी फ्रेंचीची कॉफी. माही म्हणते की ठीक आहे. आणि तेवढ्यात आता माही ही फ्रेंचीची कॉफी आणि नाश्ता करायला जात असताना अक्षय हा माहीचा हात धरतो आणि म्हणतो की 1 मिनटं माही, तुझी तब्येत तर बरोबर नाहीये. तू एक काम कर, तू इथे बस, मी आणतो हे सगळं. आणि अक्षय किचनकडे जातो. तेव्हा आता रमा म्हणजे माही ही नीलकडे बघते. अक्षयचं रमावरती किती प्रेम आहे हे आता सगळ्यांच्या समोर येत असतं आणि तेवढ्यात शशिकांत देखील तिथे येऊन बसतो. नील आता शशिकांतकडे बघतो आणि नील शशिकांतला सांगतो की बघितलं का, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, एक दिवस मी तुमच्या घरी येईल आणि तुमच्या डोळ्या देखत माझ्या माहीला घेऊन जाईल म्हणून. त्यानंतर आता शशिकांत सुद्धा नीलला दम देत म्हणतो की मी शशिकांत मुकादम आहे. एक गोष्ट तू लक्षात ठेव, माझ्या कोणी आडवं जर आलं ना, त्याचे हाल चांगलं होत नसतात. आणि म्हणूनच मी तुला सांगतो की माझ्या वाटेला तू जाऊ नकोस, कारण मला परत मी तुला सांगतो शशिकांत मुकादम म्हणतात. इकडे आता अभ्या आणि आनंद हे नयनाकडे येतात. तर नयनाने आता सीमाच्या वाढदिवसाची तयारी भन्नाट कशी करायची हे सगळं आता आनंद आणि अभ्याला सांगितलेलं असतं. ते ऐकून आता आनंद म्हणतो की आईचा बड्डे भन्नाट साजरा करण्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे बरं का. आनंद म्हणतो की आईच्या बड्डेचे ना अजून काहीतरी तयार करण्यासाठी मी जान्हवीला डोकं लावायला सांगतो. तेव्हा आता अभ्या उठून उभा राहत म्हणतो की हे बघ दादा, तू वहिनीला अजिबात यामध्ये डोकं लावायला लावू नकोस आणि तिला टेन्शनही देऊ नकोस. आणि तुझेसुद्धा डोकं तू चालू नकोस बरं का, कारण ऑलरेडी माहीने आता आपल्या आईच्या बड्डेची भन्नाट तयारी करण्याचा प्लान करून ती कशी करायची त्याचासुद्धा प्लान केला आहे. ते ऐकून आता आनंद आणि नयनाला मोठा धक्का बसतो. अभ्या म्हणतो की आपल्याला ना काहीच करायची गरज नाही आहे, जे काही करेल ना ते सगळं आता माही करीन. तेव्हा आता विचार करत आनंद म्हणतो की अरे अभ्या, पण त्या माहीला हे सगळं जमणार आहे का? काय बोलतोयस रे तू? नैना म्हणते की नक्कीच ना, माहीने कोणता तरी भन्नाट प्लान केलाच असणार आहे. आनंद म्हणतो की अरे यार, बरोबर आहे, माहीसोबत आता ती एकटी नाहीये. तो की फक्त माही आणि रमा या बाबतीत ना इतक्या एक्सायटेड आहेत ना की बस, फक्त दोघींची पद्धत वेगळी आहे, पण दोघींचाही उद्देश सेम आहे. आणि आता माहीसुद्धा आईसाठी बड्डेचं खूप मोठं सरप्राईज देणार आहे म्हणे. तेव्हा आता आनंद म्हणतो की बघूया आता ही माही आईला कोणतं सरप्राईज देते ते.
इकडे आता अक्षय हा नीलसाठी कॉफी घेऊन येतो. तेव्हा आता सगळेजण गप्पा मारत बसलेले असतात. नील म्हणतो की मलासुद्धा वाटतं की हे असं माझं एक घर असावं. तेव्हा आता अक्षय म्हणतो की म्हणजे तर नील म्हणतो की म्हणजे माझंसुद्धा असं एक कुटुंब असावं. नील म्हणतो की मलासुद्धा माझ्या आयुष्यात एक छोटासा बिझनेस करायचा होता. माझे आई बाबा आम्ही छोटीशी फॅमिली, आमच्या फॅमिलीत आम्ही खूप खुश होतो. त्यानंतर आता नील सांगू लागतो की आईबाबांची ना सतत भांडणं व्हायची आणि कायम मी लहानपणापासून त्यांची तीच भांडणं बघत आलो. आणि आता नील त्याच्या आईबाबाची आणि त्याच्या फॅमिलीची सगळी हकीकत आणि सगळा भूतकाळ आता अक्षय आणि शशिकांतला सांगत असतो. पण त्याच वेळेस आता माही विचार करते की अरे यार, पण नीलने तर मला या अगोदर हे कधीच सांगितलं नाही. ते ऐकत असताना आता शशिकांत त्याच्याकडे बघतो आणि विचार करतो की हा तर एक नंबरचा नाटकी आहे. त्यानंतर आता नील म्हणतो की माझंसुद्धा एक छोटंसं स्वप्न होतं. पण म्हणतायत ना, वास्तविकतामध्ये आणि स्वप्नामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. त्यानंतर आता नील म्हणतो की आई बाबा वेगळे झाले आणि मग मी एकटा पडलो. तेव्हा आता ते ऐकून अक्षय म्हणतो की नील, तू असे परकेपणाची भावना मनात ठेवू नकोस बरं. असं म्हण, असा विचार कर की हे घरसुद्धा तुझंच आहे. ते ऐकताच नीलच्या डोक्यात आता प्रकाश पडलेला असतो आणि आपण अक्षयचा संपादन, विश्वास, सगळं काही मिळवल्याचे आता नीलच्या लक्षात येऊ लागलेले असते. अक्षय म्हणतो की आता तू सुद्धा आमच्या या घराचा एक भाग आहे. ते ऐकताच आता नीलला आनंद होऊन नील आता उठून उभा राहत म्हणतो की खरं तर यापूर्वी असं एवढं आपुलकीने माझ्यासोबत कुणीच बोललं नव्हतं. नील म्हणतो की एवढं प्रेम आणि एवढी आपुलकी मला कधीच कुणाकडून मिळाली नाही. पण खरं सांगू का अक्षय, तुझं हे सगळं बोलणं ऐकून मला वाटतंय की आता खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्यात मला एक भाऊ मिळाला आहे. ते ऐकून आता अक्षय खूप खुश होतो. तर इकडे शशिकांत आता तिरप्या नजरेने नीलकडे बघत असतो. नीलच्या मनातील आणि नीलच्या बोलण्यातील कपट आता शशिकांतच्या लक्षात येत असते आणि त्यानंतर आता शशिकांत म्हणतो की बरोबर आहे. अरे नील, इथली फॅमिली क्यूट आणि चांगली आहे आणि तुला इथे सगळं काही मिळेल आणि तुला अक्षयच्या रूपात भाऊ मिळाला ना, ते सुद्धा चांगलं आहे. पण मग नंतर तू मलासुद्धा बाप मान. असे आता शशिकांत हा नीलला सांगताच आता नील हा रागाने शशिकांतकडे बघतो. शशिकांत म्हणतो की मी सुद्धा तुला बापासारखाच आहे आणि मिळाले का नाही तुला बाप. तेव्हा आता नील हा शशिकांतकडे बघतो. त्यानंतर आता उठून उभा राहत अक्षय नील समोर येतो आणि म्हणतो की नील, येत जा बरं का कधी कधी रमाच्या हातचं जेवायला. रमा ना खूप छान स्वयंपाक करते. ते ऐकून नील आता माहीकडे बघतो. नील म्हणतो की कारण बराच वेळ तिच्या हातचा खाण्याचा योग आला नाही, कारण रिकव्हरी नंतर ती बऱ्याच काळानंतर मला भेटली. आता माहीकडे बघत अक्षय म्हणतो की नाही, पण आता बऱ्यापैकी ती रिकव्हरही झाली. तेव्हा आता अक्षय म्हणतो की तिच्या हातचं नाही, पण माझ्या हातचं जेवायला नक्की ये. तर नील म्हणतो की हो का. आणि रमा म्हणते की माझ्या हातचं जेवणापेक्षा यांच्या हातचं जेवायला या, कारण हे एक खूप मोठे शेफ आहेत. हसतच आता नील म्हणतो की येईल, मी नक्की येईल. त्यानंतर आता अक्षय म्हणतो बाय द वे, काय करतोयस तू आता. तेव्हा आता नील म्हणतो की काही नाही, माझा एक छोटासा आहे ना एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस आहे आणि त्यानंतर मला बाईक्सबद्दल खूप अट्रॅक्शन आहे. त्यानंतर अक्षय म्हणतो काय, तुला बाईक्स आवडतात. तर नील म्हणतो की हो एक्झॅक्टली, मला खूप वेड आहे बाईकचं. आणि नील म्हणतो की बाईक्स म्हणजे माझा जीव की प्राण आहे. तेव्हा आता अक्षय म्हणतो असं, चल मी तुला एक बाईक्स दाखवतो. तेवढ्यात आता कॉफीचा कप माहीकडे देत नील म्हणतो की रमा, मी येतोयच जरा. आणि ते ऐकताच आता अक्षय हा नीलला घेऊन बाहेर जातो. तर पाठीमागून माईसुद्धा तिकडे जाऊ लागते. शशिकांत म्हणतो की तू कुठे निघालीस. तर आता माई म्हणते कुठे निघालीस म्हणजे बाईक्स हा माझासुद्धा सब्जेक्ट आहे आणि मलासुद्धा बाईक खूप आवडते. त्यानंतर आता शशिकांत म्हणतो की अगं, तो नील तुला शोधत शोधत इथे घरी आलाय, तुला काही वाटतंय की नाही. आणि शशिकांत आता डोक्याला हात लावतो. आणि त्यानंतर आता अक्षय हा नीलला बाहेर घेऊन येतो आणि बाहेर आता एक बाईक उभी असती, त्यावरती कव्हर असतो. पटकन आता अक्षय आणि नील त्या बाईक समोर येतात. अक्षय आता त्या बाईकच्या अंगावरचा कव्हर काढताच आता ती अतिशय सुंदर आणि हँडसम बाईक बघून नील तर खूप खुश झालेला असतो. पटकन आता नील त्या बाईकवर बसतो आणि ती एवढी अट्रॅक्टिव्ह बाईक असते. नील तर लगेच त्या बाईकच्या प्रेमातच पडलेला असतो. तेव्हा आता अक्षय म्हणतो की आवडली का तुला ही बाईक. तेव्हा आता नील म्हणतो की एक्स्ट्रीमली, एकदमच
स्मार्ट बाईक आहे. आणि पटकन आता ती चावी अक्षय आता नीलकडे देतो आणि म्हणतो की मग ही बाईक तुझी. ते ऐकताच आता नील हा अक्षयकडे बघतो. इकडे आता माही ही शशिकांतला समजावू लागते. माही म्हणते की काल रात्री ना मला अक्षयनी स्वतः फोन करून त्यांना बोलवायला सांगितलं होतं, कारण तसंही माझ्या फोनमध्ये त्यांनी नीलचा फोन येताना बघितला होता, असे आता माही शशिकांतला सांगू लागते. रमा म्हणते की आणि माझ्या मोबाईलमध्ये मी नीलचं नावसुद्धा चेंज केलं होतं, तेव्हा एवढा काही प्रॉब्लेम झालेला नाही आहे. माही म्हणते की नील आला ना त्यानेसुद्धा सांगितलं मीच रामाला वाचवलं आणि मीच रामाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो आणि मीच रामाची सगळी काळजी घेतली. हे आता माही शशिकांतला सांगताच शशिकांत आता डोक्याला हात लावतो. माही म्हणते की तेव्हा आता टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही आहे आणि जाऊ का मी आता. तेव्हा आता वेडेवाकडे तोंड करत विचार करून शशिकांत म्हणतो जा. पुन्हा आता शशिकांत विचारात पडतो. इकडे आता सायदाची आई ही रमा शेजारी बसते आणि रामाला म्हणते की तू हे खाऊन घे. तेव्हा आता रमा म्हणते की प्लीज तुम्ही सांगा ना मला काय झालं आणि मी कोण आहे, मला इथे का आणलं. तेव्हा आता लगेचच सायदाची आई म्हणते की हे बघ तू अगोदर खाऊन घे. त्यानंतर आता रमा म्हणते की तुम्ही असंच म्हणता अगोदर खाऊन घे आणि खाल्लं की मग काहीच सांगत नाहीये. आणि तेवढ्यात आता रमा म्हणते की हा तुमचा मुलगा आता कुठे गेलाय तो. तेव्हा आता साईची आई म्हणते की कुठे गेला म्हणजे लोकांना कामं असतात, तुझ्यासारखी सगळे मोकळे नाही आहेत. ते ऐकून आता रमा ही ते साईच्या आईकडे बघते. त्यानंतर आता सायदाची आई म्हणते की तुझं काय जातंय, महिना झाला तू झोपून आहे आणि खा आता. तर आता ताटामध्ये भात आता रमाला दिलेला असतो. त्यानंतर आता राग येऊन मोठ्याने ओरडत सायदाची आई म्हणते की तू कुठून आली, तू कोण आहेस, हे सगळं मी तुला सांगणार, पण अगोदर तू खा. आणि इकडे आता अक्षयने चावी देताच पुन्हा विचार करून नील म्हणतो की नको माझ्याकडे खूप बाईक्स आहेत. तर आता अक्षय म्हणतो की अरे असं काय करतोय, मगाशी आतमध्ये तू चेकसुद्धा घेतला नाही आणि आता बाईकसुद्धा घेत नाही. तर आता आपल्या सगळ्या चॉईसेस एकसारख्या आहेत असे नील आता अक्षयला सांगतो. तेवढ्यात पाठीमागून माही ही बाहेर येते. त्यानंतर आता माही ही त्यांच्याकडे येऊ लागते. तर आता नील म्हणतो की रामाच्या तोंडून ना तुझं नाव ऐकलं तेव्हा मला माहिती नव्हतं की अक्षय कसा आहे आणि अक्षय कोण आहे म्हणून, पण आज प्रत्यक्ष तुझी भेट झाली अक्षय, खरंच तू खूप ग्रेट आहेस. नील म्हणतो आज मला कळलं अक्षय कसा आहे आणि अक्षय तर खूप चांगला आहे. तेवढ्यात आता माही तिथे येते आणि त्यानंतर रमा तिथे येताच प्रेमाने अक्षय आता रमाचा हात पकडतो. ते बघून आता हसतच नील म्हणतो की त्याचं काय आहे ना, ॲक्सिडेंट झालं नसता तर रमा तुम्हाला भेटली नसती आणि जर तुम्हाला भेटली नसती तर मला अक्षयसारखा भाऊ भेटलाच नसता. त्यानंतर आता नील म्हणतो की तुला भेटून मला 2 गोष्टी मिळाल्या अक्षय, तुझ्यासारखा भाऊ आणि हे एवढं मोठं घर. आणि त्यानंतर आता निरोप घेत नील म्हणतो की येऊ बरं मी अक्षय. आणि पटकन आता अक्षय आता नीलला मिठी मारतो आणि मिठी मारता जाता नील हा रमाकडे बघत विचार करतो की आजचा दिवस तर कमाल आहे आणि माझ्या जाळ्यात मी अजून एका माशाला अडकवलं. माहीकडे बघत आता नील विचार करतो की वा क्या बात आहे आणि या माहीमुळे मला या मुकदमांच्या पैशावरती आता मनमुरादपणे ऐश करता येणार नाही आहे असे आता नीलने विचार केलेला असतो. इकडे आता खरी रमा ही दरवाजाजवळ येते आणि खरी रमा आता जेवण करत नसते. अगोदर आता रमा म्हणते की मला सांगा मी कोण आहे, नंतरच मी खाईल, त्याशिवाय मी खाणार नाही. ते ऐकून आता सायदाच्या आईला राग येतो आणि सायदाची आई म्हणते की कोण आहे गे बाई तू आणि का वागतेस अशी, तुला कळत नाही का मी तुला काय सांगते, अगोदर तू खाऊन घे. तर आता रमा म्हणते नाही मी आता अगोदर अजिबात नाही खाणार. सायदाची आई म्हणते की माझा पोरगा तुला बरं वाटावं म्हणून राब राबतोय, पण तुला तर काहीच फरक पडत नाहीये. आणि त्यानंतर सायदाची आई पुन्हा आता ते ताट हातात घेत आता रमाच्या हातात देत म्हणते की मी तुला सांगते ना घे आणि खा म्हणून. तेवढ्यात आता ते ताट पुन्हा आता स्टूलवर ठेवून देत रमा म्हणते की मी तुम्हाला सांगितलंय ना मला नकोय. ते ऐकून आता अजूनच सायदाच्या आईला राग येतो आणि सायदाची आई रमाकडे बघत म्हणते की एवढा माजुरड्यापणा आणि तो पण माझ्यासमोर, असे म्हणत आता जोराने सायदाची आई रमाच्या कानाखाली मारते. तर आता रमाला वाईट वाटत असतं आणि रमा रडू लागते आणि रडतच आता रमा म्हणते की काहीही करा, जोपर्यंत मला कळत नाही मी कोण आहे तोपर्यंत मी काहीच खाणार नाही. रडतच रमा म्हणते की मी कोण आहे, अक्षय कोण आहे, तुम्ही सगळे कोण आहात आणि मला आता इथे कशासाठी घेऊन आलात, हे सगळं कळल्याशिवाय मी आता काहीच खाणार नाही.
आणि तेवढ्यात आता सीमा ही तिच्या बेडरूममध्ये आरशासमोर बघून आता तयार होऊन आलेली असते आणि मेकअप बघत असते. शशिकांत आता मध्ये कॉटवरती बसून पुस्तक वाचत असतो आणि तेवढ्यात आता सीमाकडे बघत शशिकांत म्हणतो की काय मग सीमा शशिकांत मुकादम एवढ्या नटून आवरून कुठे चालल्यात, कुणासाठी हा मेकअप? तर आता सीमा म्हणते की कुठे नाही चालले, जेस्ट फक्त तयार होत होते आणि बघत होते. आणि तेवढ्यात आता शशिकांत उठून उभा राहत सीमाकडे येतो आणि आता सीमाला म्हणतो की आरशात बघते की तुला आरसा दाखवू. ते ऐकताच आता सीमाला मोठा धक्का बसतो. सीमा ही घाबरलेल्या नजरेने आता शशिकांतकडे बघते. शशिकांत म्हणतो की तुला काय वाटलं मी बदललोय? नाही नाही सीमा, मी तर पूर्वीसारखाच आहे. आता सीमा पुन्हा खूप घाबरलेली असते. हसतच शशिकांत म्हणतो की तुला काय वाटलं आपला नवरा आता सुधारलाय, आपल्या पाठीमागे येणार? तसं काहीच नाहीये, मी पूर्वीसारखाच आहे. तेव्हा आता सीमा अजूनच घाबरलेल्या नजरेने शशिकांतकडे बघते. शशिकांत म्हणतो की तुला काय वाटलं आपला नवरा आपल्या पाठीमागे येईल आणि वाढदिवसासाठी आपल्याला सपोर्ट करेन, आपल्यासाठी फुगे आणेल, आपल्यासाठी केक कापेल, सगळं काही करेल, असं तुला वाटलंय का सीमा? असे शशिकांत सीमाला बोलतो. सीमा आता फक्त शशिकांतकडे बघतच असते. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की तुला असं वाटलं की नाही ते सांग. तर घाबरत सीमा म्हणते की नाही नाही असं काहीच नाहीये. पुन्हा दम देत आता शशिकांत म्हणतो की खरंच तुला वाटलं की नाही ते खरं सांग. आणि तेवढ्यात आता राग येऊन आता दम देत शशिकांत म्हणतो की वाटलं की नाही ते सांग. तर बाजूला जात आता सीमा म्हणते की कुणालाही वाटतं आपल्या माणसाने आपल्यावरती प्रेम करावं आणि आपल्यावर कुणीतरी प्रेम करतंय या भावनेने आपण किती निश्चिंत आहोत हेच मला वाटतंय. आणि सीमा म्हणते की कुणाला नको आहे हे सगळं? तर शशिकांत म्हणतो की तुझी इच्छा आहे की नाही ते सांग. आणि तेवढ्यात आता डोळ्यात पाणी येत सीमा म्हणते की माझी लाख इच्छा असेल अशी, पण त्याला काय उपयोग? तेव्हा आता हात पकडून शशिकांत म्हणतो चल चल मग बाहेर चल. तर आता सीमा ही म्हणते की नाही हो नका असं करू. आणि लगेचच आता पुन्हा दम देत शशिकांत म्हणतो सीमा बाहेर चल, मी तुला आता खरा अर्थ दाखवतो. तर आता सीमा म्हणते की नको ना प्लीज असं करू नका. तर शशिकांत म्हणतो चल आणि बघ आता खरा आरसा. आणि तेवढ्यात आता बाहेर हा हॉलमध्ये अंधार असतो आणि शशिकांतने सीमाला बाहेर आणलेली असते. तेव्हा आता सीमा म्हणते की अहो बाहेर अंधार कसा, थांबा मी दिवा लावते. तर आता शशिकांत म्हणतो की अगं हा शशिकांत तिथे असताना तुझा नवरा तू घाबरतेस कशाला, थांब मीच दिवा लावतो. आणि त्यानंतर आता टाळ्या वाजवताच आता सगळ्या हॉलमध्ये लाईट आलेली असते आणि सगळेजण पळतच आता सीमाकडे येत सीमाला हॅपी बर्थडेची विश करतात आणि शशिकांत देखील हॅपी बर्थडे सीमा असे म्हणत आता तो सगळा आता थाटमाट आणि ती सजावट बघून सीमा तर खूप खुश होऊन अवाक झालेली असते. पटकन सीमा आता तिचे दोन्ही हात तोंडाला लावते आणि सगळेजण आता पुढे येत टाळ्या वाजवत सीमाला हॅपी बर्थडेची विश करतात. तर प्रेमाने आता सीमा रमा आणि अक्षयला आशीर्वाद देते. तर आई आजीकडे बघत सीमा खूप खुश झालेली असते. आणि आता सीमाला बड्डेचं सगळ्यात मोठं सरप्राईज आता शशिकांत आणि सगळ्या मुकादम फॅमिलींनी दिलेलं असतं. आणि माही देखील आता खूप खुश झालेली असते. प्रेमाने एकत्र आलेले ते मुकादम घरातील ते सगळं कुटुंबाचं प्रेम बघून आता माही सुद्धा हळूहळू त्यांच्यात आता मिळून मिसळून वागायला तिने सुरुवात केलेली असते. अक्षयचं रमावरचं प्रेम बघून आता माही ही भारावून गेलेली असते. आणि त्यानंतर आता पटकन औक्षणाचे ताट घेऊन आनंद तिथे येतो आणि प्रेमाने सीमाला म्हणतो की आई आत्तापर्यंत तू आम्हाला ओवाळत आली, पण आता तुझ्यासाठी आम्ही तुला ओवाळतोय असे म्हणत शशिकांत आणि आनंद आता सीमाचे औक्षण करतात. तर आता अक्षय पुढे येत म्हणतो की आई आत्तापर्यंत तू आमच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत आली, तेव्हा आम्ही आता तुझ्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो. सगळे ते आता आनंद अक्षयचे बोलणे ऐकताच इकडे आता सीमा खूप खुश होत असते. पुढे येत आता आई आजी म्हणते की हा सगळा जो प्रकार आहे ना आणि हा सगळा या घराला गुण आला ना तो फक्त माझ्या नातसुनेमुळे. तेवढ्यात आता सीमा म्हणते की आणि माझ्या मुलीमुळे. तर लगेचच जान्हवी म्हणते की माझ्या जाऊमुळे. तर आता प्रेमाने अक्षयने माहीला म्हणजे रामाला आपलेसे बनवलेले असते आणि माही आता खूप खुश झालेली असते. हे मुकादम घरातील लोक आपल्यावरती किती प्रेम करतात, म्हणजे रामावर किती प्रेम करतात हे बघता क्षणी आता माही ही वेडी बनलेली असते आणि चक्क माहीला आता त्या प्रेमामुळे वेड लागलेलं असतं आणि ते खूप आता माहीला आवडू देखील लागलेलं असतं.
त्यानंतर आता पटकन अक्षय आता रमाकडे बघत रामाला म्हणतो की हा बदल घडला तो फक्त माझ्या बायकोमुळे. तर आता माही ही अक्षयकडे बघू लागते, तर अक्षयने आता माहीला त्याची बायको बनवलेली असते. तेव्हा आता खरी रमा पुन्हा अक्षयच्या आयुष्यात कशी येणार आणि प्रेमाने जवळ आलेली आता माही अक्षयपासून आता दूर जाणार का, हे सगळी अपडेट बघण्यासाठी आणि तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.